हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर बघा, इथं मी ब्लाऊजवरनं माप घेऊन इथं जे पेपर पॅटर्नसाठी माप लागणार आहे ते इथं मी लिहून घेतलेली आहे। आणि ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं त्याचा व्हिडिओ मी पहिले चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न काढायला किंवा ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचे ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये कळणार आहे। तर इथं बघा, मी डबल फोल्डचा हा पेपर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि या साइडला बंद बाजू आहे, तर आपल्याला उंची या साइडला टाकायची आहे। तर बघा, इथं ब्लाऊजची उंची 13.5 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच ऐड करायचं, म्हणजे 14 इंच इथे उंची घ्यायची आहे आपल्याला। तर बघू शकता पेपर सुद्धा 14 इंचचा बरोबर होता, तर इथे मी तेवढाच घेतलेला आहे। इथं बघा, आता शोल्डर आहे ते 5 इंच आहे, तर 30 साइजसाठी 5 इंच शोल्डर आणि मुंडा जो आहे तो 5.5 इंचचा परफेक्ट बसतो। तर त्यासाठी बघा, इथं 5 इंचचे शोल्डर टाकायचं आणि 2 इंच आपल्याला इथं गळारुंदी बघा लिहिलेली आहे, तर गळारुंदी 2 इंच इथं टाकायची आहे। आता मुंडा जो आहे तो 5.5 इंचावरती घ्यायचा आहे। या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा चेक करायचं, त्याच्यानंतर तिथं आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। शोल्डरचं माप घेतलं ते आणि मुंड्याचं माप। आता इथं बघा, छातीची घडी टाकायची आहे आपल्याला। छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच इथं घेतलेले आहे मी, त्यासाठी इथं 9 इंच आलेलं आहे। तर हे पहा, या पद्धतीने आपण काढायचं आहे। आता इथं माप लिहून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात राहील। 5 इंच शोल्डर, 2 इंच इथं गळारुंदी, त्याच्यानंतर मुंडा आहे तो आपण इथं 5.5 इंच घेतला आहे, छातीची घडी 9 इंच। आता वरच्या साईडला आपण 9 इंच घडी टाकली आहे, तीच घडी आपल्याला खालच्या साईडला सुद्धा टाकायची आहे, म्हणजे आपण पाठीमागचे टक्स वगैरे घेतो त्याच्यासाठी। तर या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचं टाकायचं आहे। आता इथं मुंड्याचे आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्क केलं, त्याच्यानंतर खालचा जो आकार आहे तो त्याच्यासाठी 1 इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर इथे आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग इथे सोबतच कट करणार आहोत, त्यासाठी इथं बघा, मी दोघं मुंड्याचे आकार इथं देऊन देते। जर तुम्हाला मुंड्याचे आकार जमत नसतील तर तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस करून काढू शकता, पेन्सिलचा वापर करायचा, जेणेकरून तुमचे मुंड्याचे आकार परफेक्ट येतील। आता इथं वरच्या साईडला आपण गळारुंदी 2 इंच टाकलेली आहे, तर पुढचा गळा इथं काढून घ्यायचा आहे पहिले 6 इंच। खालच्या साईडला सुद्धा बघा 2 इंच गळारुंदी टाकायची आणि इथं पुढच्या गळ्यासाठी आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे। इथं हा बघा, या पद्धतीने बॉक्स तयार करायचा, हे बघा। आता इथं आपल्याला कटोरी काढण्यासाठी तो बॉक्स तसा राहू द्यायचा आणि इथं बघा क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, त्याच्याशिवाय आपण कटोरीचं माप आपल्याला टाकता येणार नाही। तर 2.5 आणि इथं बघा बंद बाजूकडे मी 2.5 इंच घेतलंय आणि खुल्या बाजूकडे 2 इंच घेतलंय, म्हणजे फिटिंगच्या साईडला 2 इंच आणि गळ्याच्या साईडला 2.5 इंचावरती असं मार्क करायचं। तर हे पेपर पॅटर्नसाठी 2 आणि 2.5ची इथं क्रॉसपट्टी टाकायची असते आपल्याला। आता बघा, जो गळा घेतलेला आहे आपण तिथून वरच्या साईडला 1 इंचावरती मार्क करायचं आणि पुढच्या गळ्याचा या पद्धतीने आकार द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा गळा इथं घेऊ शकता। आता बघा, 2 इंच आपण इथं खुल्या बाजूकडून टाकलं होतं, तिथं 4.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे। आता बघा, वरती गळ्याचा तिथं पॉईंट घेतला तो आणि खालच्या साईडला आपण माप टाकलं इथे, म्हणजे 4.5 इंचावरती पॉईंट घेतला। या दोघं पॉईंट आपल्याला या पद्धतीने जॉईंट करायची आहे। इथं बघा, आता पुढच्या मुंड्यामध्ये आणि कटोरीमध्ये आपल्या इथं 2.5 इंचाचं गॅप आलेला आहे, तर या पद्धतीने आपल्याला पुढच्या भागाची इथं मार्किंग करून घ्यायची। आता इथं बघा, आपण 4.5 इंच घेतलंय, लिहून घेऊया म्हणजे समजेल। आता 4.5 इंच बघा, इथं 28, 30 आणि 32, 34 आहे, म्हणजे 4 माप असतात त्यांना 4.5 घ्यायचं आणि 36 पासूनच्या 42 पर्यंत असतात त्यांना 5 इंच हे माप टाकायचं असतं। ते परफेक्ट अशी इथं कटोरी बसते आणि ब्लाऊज सुद्धा एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो। आता बघा, इथं या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आपण काढला होता पाठीमागचा, तो इथं दोघं सोबत इथं कट करायचे आहे। हे बघा, दोघं पेपर आहे त्यांचे। आता इथं दोघं पार्ट आहे ते सेपरेट करायचे, पुढचे आणि पाठीमागचा भाग। सर्वात पहिले बघा, इथं मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा,
बाकीचे इथं मार्किंग दिसते त्यानुसार आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं ते नवीन असेल त्यांना सुद्धा सहज जमेल अशा पद्धतीमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता इथं पाठीमागच्या भागाला बघा आपण गळा आहे तो काढून घेणार आहे। तर 9.5 इंच पाठीमागचा गळा होता, तर खालच्या साईडला सुद्धा बघा 2 इंच गळा रुंदी आणि वरच्या साईडला सुद्धा 2 इंच गळा रुंदी टाकून बॉक्स तयार करायचा। इथे जर तुम्हाला गळा थोडाफार मोठा पाहिजे असेल किंवा डीप पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच 1.5 इंच किंवा 1 इंच इथे वाढवू शकता। मी इथं अर्धा इंच एक्स्ट्राचा घेतलेला आहे आणि इथं सिंपल असा आपला गोल गळा इथं काढून घ्यायचा आहे। हा बघा या पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचा। आता पाठीमागचे टक्स काढण्यासाठी बघा गळा आहे त्या साइड कडून मी 4 इंच वरती मार्क केलं, त्याच्यानंतर वरच्या साइडला 4.5 इंच वरती मार्क करायचं आहे आणि तर अर्धा इंच वरती 2 पॉइंट घेतले ते या पद्धतीने जॉईंट करायचे, म्हणजे आपले पाठीमागचे टक्स जर आपण घेतो तर ते इथं मी तयार केले। आता बघा पाठीमागचा भाग आणि इथं आपला साइड पीस आहे पुढच्या भागासाठी ते इथे तयार झालंय। आता कटोरी आपण इथं काढून घेणार आहोत। तर गळा रुंदी आपण बघा इथे 2 इंच गळा रुंदी गळ्याला टाकली होती, पुढच्या गळ्याला पाठीमागच्या गळ्याला, तर ती गळा रुंदी आपल्याला कटोरीसाठी यूज करायची आहे। तर बघा 2 इंच गळा रुंदी घेतली, तिथून खालच्या साईडला 1.5 इंचावरती मार्क केलं, तर 1.5 इंचच्या खाली इथं 4.5 इंचावरती मार्क करायचं आहे। म्हणजे 4 मापासाठी 4.5 घ्यायचं आणि 4 मापांसाठी 5 इंच घ्यायचं असतं। आता इथे बघा आडवी कटोरी आपली 6.5 इंच होती, तर ती मार्क करायची, उभी कटोरी 7.5 इंचावरती या पद्धतीने बघा। आता आडवी कटोरी आपण 6.5 इंच घेतली, तिचा इथं मध्य काढायचा आहे आपल्याला। हे बघा या पद्धतीने आणि लाईन ओढून घ्यायची, इथे बघू शकता तुम्ही। तर मध्ये सुद्धा एक लाईन ओढायची आणि ते पॉइंट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे। बघा मी दाखवते तसं। आता बघा हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला इथं या पद्धतीने इथं कटोरीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थितपणे। हा बघू शकता तुम्ही। तर असं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, व्यवस्थित अशी कटोरी बसते, कुठे कमी जास्त होत नाही। तर या पद्धतीने कट करून घ्यायची। आता खूप सोपी पद्धत सांगितलेली मी। तर ब्लाऊजवरनं माप म्हणजे कटोरीचं माप घेताना सुद्धा या पद्धतीने माप तुम्ही घेऊ शकता आणि कटोरी कट करू शकता। आता बघा साइड पीस ठेवून चेक करून घ्यायचं, खालच्या साईडला बघा अर्धा इंच एक्स्ट्राची पाहिजे आपल्याला कटोरी, ते बरोबर आलेली आहे। आता इथं बाहीची कटिंग बघूया आपण। तर बघा इथं बाही लांबी 10 इंच आहे, दंडघेरा आहे ते 4.25 इंच घेतलेले आहे। तर बाहीची कटिंग करताना बघा छातीची घडी 9 इंच आहे, तर त्याच्यामधून आपल्याला 1 इंच मायनस करून बाहीची घडी टाकायची आहे। तर बघा इथं बाहीची घडी 8 इंच टाकायची आहे, म्हणजे आपण छातीची घडी 9 इंच घेतली होती, त्याच्यामधून आपल्याला 1 इंच मायनस करून बाहीची घडी टाकायची आहे। आता बघा दोघं साईडला मी बंद बाजूकडे आणि ओपन साईड आहे त्या साईडला 10-10 इंचावरती इथं मार्क करून घेतलेलं आहे। हे बघा असं बॉक्स तयार केला। त्याच्यानंतर बघा आपल्याला आकार देण्यासाठी 3 इंच वरती आकार द्यायचा आहे। तर 10च्या म्हणजे 8च्या वरती बाही असेल तर तुम्ही इथं 3 इंचावरती मार्क करायचं, पॉइंट घ्यायचा। आता बघा आतल्या साईडला जिथे पॉइंट घेतला होता 3 इंचचा, तिथून आतल्या साईडला 2 इंचावरती मार्क केलंय। हे बघा आता हे आपण घडी घेतली आणि बाहीची लांबी इथं लिहून घेतलंय सगळं बघा। तर इथून 1 इंच वरती मार्क करायचं। हे बघा लिहून घेऊया लगेच। आता ही आपण तिरकस लाईन ओढली आहे, तिचं मध्य काढायचं आहे आपल्याला, सेंटर काढायचं व्यवस्थित। हे बघा इथं मीटर पट्टी इथं फोल्ड केली मी। आता इथं आपल्याला असं माप टाकायचे 1.25 इंच त्याचं अंतर यायला पाहिजे, दोघं साईडला सारखंच माप टाकायचं आहे, म्हणजे 1.25 इंच यायला पाहिजे। हे बघा म्हणजे इथं 1 इंचचे जेवढे पण लाईन असतात त्या तुम्ही इथं मोजून सारख्या मोजून त्याच्यातून 2 किंवा 3 इंच 3 लाईन असतात त्या कट करून घ्यायच्या आणि त्याच्यानुसार इथं माप टाकायचं आहे, तर व्यवस्थित येतं ते। तर आता बघा या पद्धतीने आकार द्यायचा
जर तुम्हाला बाही नवीनच शिकत असाल तर बाही जमत नसेल तर तुम्ही इथं पेन्सिलचा वापर करून इथं बाहीचे आकार शिकायचा आहे, म्हणजे पेपरवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची। आता खालच्या साईडला बघा दंडघेर घेतलं होतं माप, ते इथं टाकायचं आहे। 4.25 इंच टाकलं आणि मार्जिंगसाठी 2 इंच। तर हे बघा परफेक्ट अशी आपली इथं बाही तयार झाली आहे। इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे। आता इथं बघा 1.25 इंच घेतलं ते लिहून घेऊया। त्याच्यानंतर इथं 4.25 इंच दंडघेर, 2 इंच मार्जिंग आणि इथं बघा बाहीची घडी टाकली होती, म्हणजे छातीच्या घडीमधून 1 इंच कमी करायचं असतं बाहीची घडी काढताना, हे लक्षात ठेवायचं। आता बघा इथं बाही लांबी, हे दंडघेर इथं खालच्या साईडला लिहून घेऊया। इथं बघा परफेक्ट अशी आती बाही तयार आपली झालेली आहे। आता कटिंग पाहूया तिचं। तर बघा वरचा जो आकार दिसतोय तो इथं आपल्याला कट करायचा आहे। सर्वात पहिले या पद्धतीने बघा व्यवस्थितपणे इथं आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। वरचा आकार कट करून घ्यायचा सर्वात पहिले, नंतर साईडचं कट करायचं, बाही ओपन करून मग जो पुढचा जो आकार दिलेला आहे आपण तो इथं कट करायचा आहे। हे बघा, तर या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून पहा, जोडताना अजिबात कमी पडणार नाही आणि व्यवस्थित बाही चुन्या वगैरे सुद्धा येत नाही, व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते। ते ट्राय करून बघा तुम्ही पण। हे बघा इथं बाहीची कटिंग झाली आपली। आता इथं बघा क्रॉसपट्टीचं आपण इथं कटिंग करणार आहोत, योगपट्टीचं। तर तुम्हाला मगाशी बोलली होती की पेपर पॅटर्न काढताना इथं आपल्याला 2.5 आणि 2ची टाकायची असते, माप टाकायचं असतं। आता इथं आपल्याला मार्जिंग सहित इथं अस्तरचं आहे त्याच्यासाठी, तर मार्जिंग सहित आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढायची आहे। तर मी इथं 3.5 आणि 3ची घेतलेली आहे क्रॉसपट्टी। आणि आपली छातीची घडी होती त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच किंवा 1 इंच ॲड करून घ्यायचं, म्हणजे उरली तर चालेल, पण ब्लाउजला जोडतो तेव्हा कमी नाही पडायला पाहिजे, याच्यासाठी एक्स्ट्राची घेऊन घ्यायची। इथं आता ही बघा योगपट्टी, इथं 3.5 इंच घेतलं होतं आणि या साईडला 3 इंच घेतलं। आता खालच्या साईडला आपल्याला अस्तर आणि कापड जोडताना अर्ध्या इंच वरती इथं टीप टाकायची असते, म्हणजे ती परफेक्ट अशी बसते। हे बघा या पद्धतीने। तर ही बाही लिहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या मापासाठी जर बाही काढायची असेल 10 इंचची तर तुम्ही हे पॅटर्न यूज करू शकता। म्हणजे इथं आपण बाहीची घडी 8 इंच घेतली होती, तर इथे तुम्ही वाढवू शकता। लिहून ठेवलेलं राहिलं म्हणजे आपल्याला लक्षात येतं। इथं कटोरी बघा, इथं उभी कटोरी आपण अशी लिहून घेऊया, म्हणजे लक्षात राहील। तर या माप म्हणजे 30 साईडसाठी हीच कटोरी येणार असं नाहीये, छाती लहान मोठी राहते, त्याच्यासाठी बघा इथं कटोरी आहे ती मोठी पण राहू शकते। म्हणजे 7.5 होती तर 7-8ची पण येऊ शकते, 7.5 आणि 8.5ची पण येऊ शकते। तर तुम्ही ब्लाउजवरनं माप घेऊन या पद्धतीने कटोरी कट करायची आहे। तर बघा इथं साईड पीसवरती सुद्धा लिहून घेऊया, 30 साईजचं हे माप आहे। त्याचे शोल्डर आपण 5 इंच घेतलं होतं, ते जेणेकरून आपल्याला दुसरं ब्लाउज जेव्हा आपण कट करू त्याच्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा ते कळवा।